इव्हन सरकारी नोकरी त्याला मिळाली पाहिजे. हे सर जर त्याला पाहिजे असेल, तुम्हाला जर अपेक्षा असेल, तर या महापुरुषांच्या जयंत्या जसा जसा तो वाढत जाईल तसा तसा या जयंत्याच्या माध्यमातून विचार त्याच्या सोबत गेले पाहिजे, तरच तो त्या पदापर्यंत पोहोचू शकतो. तुमचं आमचं जे आयुष्य आहे, चांगलं आपण साड्या घालतोय, चांगले कपडे घालतोय, स्टारचे कपडे घालतोय, हे सगळे जे वैभव आहेत ते तुमच्या आमच्या बापामुळे नाही. तुम्ही ज्या जातीत जन्माला आल्यात त्या जातीचा इतिहास बिफोर इंडिपेंडंट इंडिया, भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदर तो चाळून पहा. तुम्ही ज्या जातीत जन्माला आल्यात त्या जातीचा इतिहास, मग तो माळी असेल, चंबार असेल, कुंभार असेल, धनगर असेल, इव्हन मराठा असेल, प्रत्येकाने आपल्या जातीचा इतिहास भारतीय स्वातंत्र्याच्या अगोदर तपासून पहा. हे सगळे शूद्र गणल्या जायचे, सगळेचे सगळे शूद्र. त्या सगळ्या समाजाला जातीच्या बाहेर आणून माणूस बनवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आपण टिशीवर जात लावतो का नाही? कशासाठी? कशासाठी ती जात आपण कशासाठी लावतोय तुम्हाला माहिती का? त्याच्या मागचं एकच कारण. कशासाठी? आपण कोणत्या कुळाचा हे ओळखण्यासाठी नाही. त्या जातीचा फायदा तुमचा फक्त एकाच ठिकाणी होतो, बाकीच्या कोणत्याच ठिकाणी होत नाही. तो फक्त शिक्षणासाठी. कारण की मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीला आरक्षण किती, या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आपल्या टिशीवर जातीचा उल्लेख आहे. नाही तर कोणी म्हणावं सर माझी जात मराठा आहे आणि माझा फायदा याच्यासाठी झाला. आम्ही ईबीसी लावतो, आम्ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहोत, ऐका ना, एसटी लावतो, आम्ही शैक्षणिक दृष्ट्या मागास आहोत, आम्ही एससी लावतो, आम्ही प्रत्येक मूलभूत अधिकारापासून मागास आहोत. हे सगळं वैभव ज्यांच्यामुळे मिळालं ते आहेत बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर. आज माझी माय माऊली तर स्वाभिमानानं बसते. ज्या माय माऊलीला बाबासाहेब कळाले ती माय माऊली आता स्कूटीवर फिरत, फोर व्हीलर चालत नोकरीला जाते का? जिला आजही बाबासाहेब कळाले नाही. आता भर दुपारचा दिवस आहे, बर दुपारी उन्हाचा दिवस आहे आणि त्या दिवसामध्ये जर तुमच्या घरी कोणी पाहुणा आला, गावात घरात एकच बाई आहे,